कीर्तन 15वे पंचपदी अनुक्रम. कीर्तनाचा अभंग. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटली या धावा तृष्णेची या. कवतुक वाटे झाली या वेचांचे, नाम मंगळाचे तेने गुणे. तुका म्हणे मुक्ती पर्णिली नोवरी, तुका म्हणे मुक्ती पर्णिली नोवरी, तुका म्हणे मुक्ती पर्णिली नोवरी. आता दिवस चारी खेळी मेळी, आता दिवस चारी खेळी मेळी, आता दिवस चारी खेळी मेळी. याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलं विसावा, खुंटलिया धावा तृष्णेच्या. कवतुक वाटे झालिया वेचांचे, नाम मंगळाचे तेने गुणे. तुका म्हणे मुक्ती पर्णली नोरे, आता दिवस चारी खेळी मिळे. या अभंगाचा भावार्थ. तुकाराम महाराजांनी तृष्णेची धाव खुंटवून मुक्ती कशी मिळविली व मग राहिलेल्या आयुष्याचे दिवस खेळीमेळी म्हणजे प्रेमाने सहजरीतीने कसे बोलविले, हा त्यांचा अनुभव दिला आहे. मुक्ती मिळविण्यासाठी तुकाराम महाराजांनी कोणकोणते अट्टहास केले तर प्रथम त्यांनी देहाचा विचार केला. प्रमाण. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. देह नासत चालला आणि आपल्याला दुःख नाहीसे करून समाधान मिळविले पाहिजे, या ध्येयाची निवड केली. ह्या अविनाशी समाधानाकरिता व्रते केली, तीर्थे केली, कर्मभक्ती केली व अनेक खडतर साधने केली. परंतु चित्तात ध्येयाचे ज्ञान असल्याकारणाने यापासून ध्येय मिळाले नाही. म्हणून म्हणाले. प्रमाण. बहु झालो खेद क्षीण, व्यर्थशीन पावलो. आणि नंतर श्री भागवत श्री ज्ञानेश्वरीचे एकाग्र चित्ताने श्रवण केले. त्यात त्यांना देहातील देवाची प्राप्ती झाल्या वाचून मुक्तता मिळणार नाही असे समजून आले. त्या देहातील देवाचे ज्ञान होण्याकरिता सद्गुरूची गरज आहे असे दिसून आले. तेव्हा संतांचा शोध करीत हिंडले. प्रमाण. कोण्या गावी आहे सांगा हा विठ्ठल, जरी तुम्हा कोणा ठावे असे. लागतो मी पाया येतो लोटांगणे, मात तरी कोणी सांगा त्यांचे. सर्वस्वी हा जीव ठेवीना चरणे, पांडुरंग नयने दावा मज. व संसारावर पाणी सोडून कळकळीने संतांकरिता सर्व भावाने जीवावर उदार झाले. संतांच्या शोधाकरिता पंढरीची वारी केली. चंद्रभागेचे स्नान व पांडुरंगाचे दर्शन करून कीर्तने ऐकले. त्या कीर्तनामध्ये जेथे तेथे सांगण्यात आले. प्रमाण. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाचे. अशा भावार्थाची अनेक प्रमाणे कानात पडत होती. त्या योगाने मनाचा उतावळीपणा फारच वाढत गेला. नंतर त्यांना श्री बाबाजी सद्गुरूंची गाठ पडली. ते राघव चैतन्य केशव चैतन्य या मालिकेतील होते व यांनाही 4 संप्रदायापैकीच गुरु पाहिजे होते. ते अनायसेच त्यांना मिळाले. 4 संप्रदाय कोणते? पहिला स्वरूप संप्रदाय, दुसरा प्रकाश संप्रदाय, तिसरा चैतन्य संप्रदाय आणि चौथा आनंद संप्रदाय. या संप्रदाया वाचून देहातील ज्ञान होणार नाही. ते त्यांना इच्छेप्रमाणे अनायसेच भेटले व त्यांनी माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. माघ शुद्ध दशमी गुरुवार या दिवशी श्री बाबाजी सद्गुरूंचा अनुग्रह घेतला. नंतर त्यांना श्री गुरूंनी 4 देहांचे ज्ञानमार्गाने जड चैतन्याची निवड करून आत्मतत्वाचे परोक्ष ज्ञान करून दिले. त्यावेळेस जडाचा म्हणजे देहभावाचा व भासमानाचा अज्ञानासह वेंच झाला आणि आपण चैतन्यरूपी वेगळे असंग आहोत
असा स्वच्छ अनुभव आल्याच्या योगाने ते म्हणाले, कवतुक वाटे झाली या वेचाचे, नाममंगळाचे तेने गुणे, सापडली वाट जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. अनंत जन्मांचा शीन उरला, सद्गुरू भेटला सदानंद. सदानंद माझा पांडुरंग पूर्ण, मायादी कारण विश्वबीज. देवोनिया हाती निजबोधरत्न, तोडीला प्रयत्न संसाराचा. विश्वाचे बीज ते सच्चिदानंद स्वरूप हाची पांडुरंग, हाच आत्मबोध. याचेच नामस्मरण म्हणजे पांडुरंगाचे नामस्मरण करण्याचे साधन दिले. साधनाचे सार मंत्रबीज हरी, आत्मतत्व धरी हेची एक. नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेका पंथा जाशी जने. म्हणून या तत्वाचे नामस्मरण साधन त्यांनी करून ते त्यात लीन झाले. कोण एकी भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी. आपुलियाचा विसर भोळा, गोविंद कळा कौतुक. तुका म्हणे हसो जन, नसो कान ते ठाई. असे अभ्यासात असताना जगाने त्यास नावे ठेवली, परंतु तिकडे त्यांनी लक्ष दिले नाही, कारण की अपरोक्ष होण्याची दृढ तर इच्छा होती. नंतर त्यांना श्रीगुरूंनी कृपा कटाक्षे निहाळिले, आपुले पदी बैसविले. बाप रखुमादेवीवर विठ्ठले, भक्ता दिदले वरदान. तुका म्हणे मुक्ती परिणिली नवरी, आता दिवस चारी खेळे मिळे. त्या श्रीगुरूंनी एवढा उपकार केला, त्यांना भक्ती वाचून दुसरे काही प्रिय नाही. पण श्रीगुरू सानिध्य नसल्यावर संत सांगतात, श्री ज्ञानेश्वरी व श्री भागवत यांचे श्रवण मनन व अभ्यास मार्ग वगैरे केले. बद्धाला मुमुक्षत्वाची इच्छा आणली, मुमुक्षाला साधन मार्ग शिकविला, साधकाला अभ्यास मार्ग शिकविला, सिद्धाला गुरुभक्ती प्रतिपादन केली व पंढरीची वारी केली. त्या ठिकाणी अभंगरूपाने जगाच्या पुढे ध्येय दाखवून दिले. तरी कीर्तनाचे ने नटनाचे, नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. जे नामचे नाही पापाचे ऐसे गेले. कृष्ण विष्णू हरी गोविंद, या नामाचे निखळ प्रबंध. माझी आत्मचर्चा विशद उदंड गाते. अशा रीतीने खेळीमेळीत दिवस घालविले. शेवटचा दिवस जो नरदेह त्यांचे सार्थक केले व अंतकाळही गोड केला. त्याप्रमाणे आपण संतांना शरण जाऊन बीजनाम समजावून घेऊन नरदेहाचा शेवट गोड करावा, हेच आद्य कर्तव्य आहे. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल.